ही इस्टेट तुमची नाही हे नक्की. कशावरनं? रामदेवराव बिराजदार या इस्टेटीचे मालक होते एवढं मला कळलंय. त्यांच्या खुनाचा तपास चालू आहे. तेव्हा तपासासाठी त्या कागदांची मला गरज आहे. ते उद्याच्या उद्या पोलीस स्टेशनवर हजर करा. येतो मी. हा फौजदार याच्यात इतका रस का घेतोय तेच कळत नाही मला. सरकार, मला जरा संशय येतोय. कसला? नाही म्हणजे माझी बायको म्हणत होती मला काय ते? की ह्योच फौजदार या इस्टेटीचा वारसदार असावा. नाहीतर इतक्या वर्षापूर्वीची भानगड आता उकरून काढायचं काय कारण आहे? असं असं समजा या फौजदारालाच काढला तर? उपटसुंबा, सकाळी सकाळी काय तमाशा लावला? काय राव, गरीबाच्या जगण्याला तमाशा म्हणता वय? अरे कोण तू, कुठून आला? नाव काय तुझा? किशा 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 रगडे. साहेब, गावाला दुष्काळ पडला म्हणून पोट भरा इथं आलो. पोट भरायला पोलीस स्टेशन मध्ये आला? आता तुमच्याच पोटावर विचार करा की. जास्त बोल नको, मारीन पोटावर. नाही नाही नाही, पाठीवर मारा, पोटावर मारा नका. साहेब, बाईच काम द्या ना. फौजदाराचं काम करशील का? हा, करेल की. करून की. फौजदाराचं काम करणं म्हणजे काय म्हशी पिळणे एवढं सोपं वाटलं का तुला? साहेब, काय भानगड नाही साहेब. वाईस थोडस लफडं आहे. चल चालता इथून मुकाट्यानं. असं नका करू साहेब. अहो, दोन जीवांच्या पोटाचा सवाल आहे. म्हणजे हिला आण आणि मला गवत मिळाला की. अरे नाही नाही, उलट उलट झालं साहेब. मला गवत आणि हिला आण मिळाला की झालं बघा. पुन्हा तेच बोलतोय? हे बघा साहेब, मला काहीतरी हिला काहीतरी मिळाला की झालं बघा. फौजदार, याला त्या सरकारांच्या वाड्यावर न्या. म्हणजे चांगली अद्दल घडेल. मी येऊन जातो. हे चल रे, म्हशीला घेऊन चल. राम राम साहेब, राम 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 राम. चले, हाड चल ग बाई. हा चल. हे बाबा, तुला सरकारकडे नोकरी मिळेल. मिळेल ना? मिळेल मिळेल. पण म्हशीचं दूध काढण्या अगोदर तिला आंबवण खायला घालतात. त्याप्रमाणे माझ्यासारख्या रेड्याला काहीतरी कमेलवर पेन देईल की. कोण तुझ्या तोंडात? साहेब, तुम्ही लई रागीटात बघा. अहो, दूध देईल की दूध. दूध चालेल. काय सांगू साहेब, येळेला 30-30 लिटर दूध देती. राम 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 सरकार. राम राम सरकार. तुमच्याचकडे येत होतो. हा माझ्या चुलत बहिणीच्या मेवणीचा भाचा. हा नुकताच गावाहून आलाय. याला कुठेतरी चिकटवून द्या. हा तुझा बाचा? वय साहेब. आणि ही कोण? तुझी मेवणी का? अरे काय काय येतं तुला? तसं बघा सरकार, काय पडल तर काम करेल. पर अगदी पेशल म्हणालात ना तर तोंडफाट लई जोरदार. जाग 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 जाग. हे बघ, उद्याला घेऊन ये. आपल्या त्या रोजगार हमीच्या कामावर चिकटवून देऊ तुला. लई उपकार झालं सरकार, लई उपकार झालं. याची राहायची व्यवस्था? राहायची तू एक काम कर, आपल्या शाळा मस्तरीची खोली आहे ना, तिथं करू याची सोय. आणि या म्हशीची राहायची व्यवस्था? म्हशीची लेका तुझी मेवणी ना ती, तुझ्या घरी कर की. काय तू पण चल माझ्या घरी. खोलीत कर. आपण लग्न कधी करायचं? काय? चला. थांबा हा, मी भाकर तुकडा ओवाळून टाकते. या. औक्षवंत व्हा.
का नाही? मी आहे मांजर. माझं होय. बर जा बस. आवा आवा हे काय करता? हनीमूनची तयारी करतोय. हनीमून? हा म्हणजे सिनेमातल्या वाली. मग हे कशाला पाहिजे? असं करायचं. सिनेमातल्या वाली. आता काय झालं? ओरडू नकोस. आई जागी आहे. ती उठली तर 144 कलम जारी करेल माहितीये. होता इथे बस आणि बघ मी काय करतो ते. आई जागी आहे. अगं आपण हनीमून करतोय का तू माझी परेड घेतेस? गप्प बैस. गप्प बैस. या हनीमूनच्या रात्री या हनीमूनच्या रात्री घे प्रीतीचा हा नजराणा. मी तुझ्या दिलाचा चेअरमन, तू माझा साखर कारखाना. आवा मी तुम्हाला साखर कारखान्यावानी गोड वाटते. आणि मी तुला कसा वाटतो? तुम्ही होय. तुम्ही होय. तुम्ही की नाही गुळाच्या ढेपावानी वाटता. अहो ढेपवाणी म्हणजे गुळावानी गोड. असं मग असं द्या. माझा संसार सोन्यासारखा कराल ना मग? हो तर. अगं पण मी पडलो सरकारी नोकर. सरकारी नियम मोडले तर माझी नोकरी जाईल ना. सरकारी नियम म्हणजे वा काय? म्हणजे 1 किंवा 2 पुढे लाल त्रिकोण. बाबा आम्हाला खाऊ द्या. बाबा आम्हाला खाऊ द्या. बाबा आम्हाला खाऊ द्या. बाबा आम्हाला खाऊ देतो देतो देतो. अरे पण बाळानो माझ्याकडे खाऊ नाहीये. खाऊ तुमच्या आजीकडे आहे. मी तर आजीकडनं घेऊन येतो. बाबा आम्हाला खाऊ द्या. बाबा आम्हाला खाऊ द्या. अगं आजी आपलं आई किंवा तुझी 7-8 नातवंड तुझ्याकडे खाऊ मागतात. अगं झोपलीस काय? उठ चल चल उठ उठ उठ. मेलो, मेलो, मेलो. देतो, देतो, देतो. अरे देतो देतो देतो. अरे पण बाळानो माझ्याकडे खाऊ नाहीये रे. खाऊ त्या कपाटात असेल. मी कपाटात आहे का बघतो. खाऊ बाबा मला खाऊ द्या. खाऊ कुठून द्यायचा आता? ऐक. थांबा थांबा. तुम्हाला खाऊ पाहिजे ना? थांबा तुम्हाला चांगलाच खाऊ देतो. चला ऐकायला येतो बेरा. चला चला एकत्र मी खडे हो जाऊ. तुला खाऊ पाहिजे? चल कपाटात. तुला खाऊ पाहिजे? कपाटात. तुला चल. तुला चल. तुला चल. तुला चल. तुला पण देतो. मोठा खाऊ देतो. चल आत चल. आवो त्यांचा बंदोबस्त केला पण याचे काय?
तेवढंच आपल्या वंशाला दिवा किंवा पत्ती. अहो, हळूहळू. बसला मेल्या ए येडा बांबू. अरे माणसं राहतात शेजारी. ऐकू येत नाही वय मेल्या मुडदा शिवला. येडा कुठून आले काय माहिती. ए मुडद्या ए शेंडीवाल्या नारळा काय करतोयस काय स्वयंपाक असा. अरे असं स्वयंपाक तुझ्या आईनं केलं तर बनी ना. मला आय बी नाही आणि भन बी नाही. पण बी नाही ते मुडद्या लगीन करून बायको नाही आणायची. अगं पर बायको भेटना तर लगीन कुठून करू. अरे पण लगीन केल्याशिवाय बायको भेटल कशी. पर बायको भेटल्याशिवाय लगीन होईल का. याच्यात मेलं स्वयंपाक येत नाही तर करू नकोस. तुला तरी येतो का. येतो येतो मग दाखवी बघू करून. असं. हा पण समजा स्वयंपाक करून जेवाय घातलं हा तर काय हरणार तू. तू 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 सांगशील ते. असं. हा मग रोज 2 हंड पाणी भरायचं माझ्या घरी हाय कबूल. वय वय कबूल कबूल. हाय ना हा. मग चल ये उगा गावभर धूर करीत बसला. चल ये इकडं. अगं, बटन ये तुटल. ये, चल बस मेल्या बस खाली बस. बसतो. स्वयंपाक करते चल दे इकडं. घे. आईला कमाल आहे. तुझ्या हातात काय जादू बिदू आहे का ग. नाही म्हणजे तुला वाडा येतं का ग. होय होय येत येत. आईला मग वाढून दाखव की. धर घे. आईला काय चमत्कार आहे. हे तुला जेवता येतं का ग. होय होय ते बी येतो. मग माझ्या ताटात जेवण दाखव बघू. आ